विद्यार्थिनी मैत्रिणींनो, एकदा युग्ममाला म्हणायची कशी हे आपल्याला लक्षात आलं की आता त्यातील प्रत्येक श्लोकाचं स्पष्टीकरण आणि अर्थ आपल्याला ज्ञात होणं महत्त्वाचं आहे, क्रमप्राप्त आहे. काय सांगतो पहिला श्लोक बघा. यथा चतुर्भिः कनकं परीक्षते निघर्षण छेदन तापताडनैः तथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा. सोन्याला कनकम, हेमम, हाटकम, कांचनम, सुवर्णम हे प्रतिशब्द आहेत. आणि आपल्याला माहिती आहे खाणीतून खणून काढलेलं सोनं हे मुळात शुद्ध नसतं, शुद्ध स्वरूपाचं नसतं. शुद्धतेच्या 4 कसोट्यांमधून ते गेलं की मग त्याला 52 कशी सोनं असा किताब मिळतो आणि बाजारामध्ये त्याची किंमतही खूप जास्त होते. म्हणून कवी म्हणतो की ज्याप्रमाणे सोन्याला निघर्षण, त्याचा कस लावण्याच्या दगडावर घासलं जातं, छेदन परत त्याचे तुकडे केले जातात, ताप म्हणजे त्याला अग्नीमध्ये टाकलं जातं आणि नंतर त्याच्यावर घणाचे घाव घातले जातात. हे एवढं सगळं केल्यावर त्याला कुठं अलंकाराचं रूप प्राप्त होतं आणि अर्थात व त्याची किंमत मी तुम्हाला सांगायला नको. तद्वतच मनुष्य योनीमध्ये जन्माला आल्यावर मनुष्याला पण स्वतःला सिद्ध करण्यासाठी 4 कसोट्या सांगितलेल्या आहेत आणि त्या म्हणजे श्रुत अर्थात बहुश्रुतता, त्याच्या अंगी असलेलं त्याचं ज्ञान, शील अर्थात चारित्र्य, शीलम परम भूषणम हा सर्वश्रेष्ठ अलंकार, त्याच्यावरूनही त्याची परीक्षा होईल. गुण अर्थात सद्गुण आणि सगळ्यात शेवटी त्याचं कर्म, लास्ट बट नॉट द लीस्ट कर्म. त्याची बहुश्रुतता, त्याचं चारित्र्य, त्याचे सद्गुण आणि त्याचे कर्म हेच जगामध्ये तो काय आहे हे सिद्ध करतात. खरोखर असा अष्टपैलू मनुष्य आणि 52 कशी सोनं यांची तुलनाच कवीनं या श्लोकातून केलेली आहे. अपेक्षा आहे श्लोक समजला असेल. धन्यवाद.